तर कदाचित हे आता महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना माहिती नाही. माझं एक स्पष्ट मत आहे, धनगरांचं कल्याण हे कुठल्या समितीच्या, कुठल्या आयोगाच्या आणि कोर्टाच्या माध्यमातून होणार नाही. मी माझ्या त्या वक्तव्यावर आजही ठाम आहे. मी ज्यावेळेस जालन्यात महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगराला, माझ्यासोबतच्या सर्वांना माहिती आहे, पण ह्या काही गोष्टी सगळ्याच बोलू नये म्हणून आमचा सरकारसोबत डायलॉग चालू होता. हे जे कोर्टाचा विषय आहे, याच्यामध्ये मला जालन्यात त्यांनी शब्द दिला होता की तुम्हाला कोर्टात वकिलांची टीम देतो, दिल्लीला हे करतो ते करतो, 10-20 कोटी रुपये तुम्हाला देतो, काय तुमचा कोर्टाचा खर्च असेल त्याच्यासाठी. पण आमची जी सहकारी मंडळी आहे ते याच्यावर कन्फर्म झाले नाही. त्याच्यामुळं माझा जो मुद्दा होता की हा रस्त्यावरचा दबाव महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळं आम्ही तो सरकारची ऑफर त्यावेळेसही टाळली होती. आजही आम्हाला ती ऑफर सरकारची आहेच की तुम्ही कोर्टाच्या ज्या काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला, सरकार आजही तयार आहे त्याला. हा तर मला जालन्यात शब्द दिला होता, कालही शब्द दिला होता, आजही सरकार त्याच्यावर स्टँड आहे. पण आमच्या सर्व सहकाऱ्यांचं या गोष्टीवर एकमत होत नाही की निव्वळ आपण कोर्टाच्या मार्गाने गेलो त्याला विरोध नाही आमचा. फडणवीस साहेब 10-20 कोटी 50 कोटी देत असतील तर ते स्वागत आहे, त्यांचं हरकत नाही. ते वकील लावत असतील त्याचं स्वागत आहे. ते दिल्लीत गल्लीत आम्हाला मदत करत असतील कोर्टात त्याचंही स्वागत आहे. पण मुळात माझ्यासारखा एक चळवळीतला कार्यकर्ता हाडाचा, जो या सगळ्या गोष्टींकडं एक षडयंत्र म्हणून पाहतो, त्याच्यामुळं आमच्या सगळ्यांचंही एकमत याच्यावर होत नाही. कोर्टात केस का हारले तर त्याला कारण दिलं जातं 5 दाखले या खिल्लारे कुटुंबाचे संभाजीनगरच्या बावरा गावात होते. बरं, ते रद्द करायची मागणी केली आम्ही करण्या अगोदर शासनाच्या समितीने त्याची चौकशी केली की ते बोगस दाखले आहेत. मग शासन म्हणतंय, सरकार म्हणतंय, समाज कल्याण आयुक्त हे जज आहेत, त्यांची पोस्ट ही ज्युडिशरी आहे. आणि ज्यावेळेस ते म्हणतात, त्यांची कमिटी म्हणते की हे दाखले बोगस आहेत, रद्द करण्याची जबाबदारी कुणाची आहे? त्यांचीच आहे ना, सरकारची आहे ना. का कोर्ट, आता हे कसं आहे, मी वादात मुद्दाम जात नाही. आमचा धनगर समाज साधा भोळा अडाणी आहे. धनगरांची पावलावर फसवणूक केल्या जाते म्हणून मी 7 महिने झाले जीव धोक्यात घाललो, पण या गोष्टीला जात नाही.